नमस्कार, मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत ओकासेट टॅबलेट बद्दलची संपूर्ण माहिती। तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। चला तर व्हिडिओला सुरू करूया। तर ओकासेट टॅबलेट याचे मॅन्युफॅक्चरिंग सिप्ला या कंपनीने केले आहे। ज्या ओकासेट या टॅबलेटमध्ये सेट्रिजिन नावाचा ड्रग आहे, जो की एक अँटीहिस्टामाइन म्हणून काम करतो। चला तर पाहूया या टॅबलेटचा यूज। तर ही टॅबलेट तुम्हाला वेगवेगळ्या ॲलर्जिक कंडिशनसाठी दिली जाते। तर वेगवेगळ्या ॲलर्जिक कंडिशन नेमक्या कोणकोणत्या, चला तर पाहूया। तर जसं की वारंवार नाकातून पाणी येणे, डोळ्यातून पाणी येणे, तसेच वारंवार शिंका येणे, तसेच वेगळी अजून एक ॲलर्जी म्हणजे स्किन रिलेटेड ॲलर्जी। तर त्याच्यामध्ये आपल्या त्वचेवरती खाज सुटणे, तसेच लालसर पडणे त्वचा, तसेच चट्टे उठणे, तसेच छोटे छोटे स्किनवरती पुरळ होणे, रॅशेस उठणे। तर या सर्व काही ॲलर्जिक कंडिशनसाठी तुम्हाला ओकासेट टॅबलेट लिहून दिली जाते। चला तर पाहूया या टॅबलेटचे काही साईड इफेक्ट, जसे म्हणजे दुष्परिणाम। तर या टॅबलेटमुळे तुम्हाला काही साईड इफेक्ट दिसून येऊ शकतात, जसं की पोटात दुखणे, मळमळणे, उलटी होणे, डोकं दुखणे, तंद्री लागणे, तोंडामध्ये आंबट चव लागणे, तसेच डिसेंट्री लागणे। तर यासारखे काही कॉमन साईड इफेक्ट आहे जे तुम्हाला दिसून येऊ शकतात। तर यासारखे साईड इफेक्ट दिसल्यास तुम्ही लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। आता जाणून घेऊया काही डोस बद्दलची माहिती। तर बघा, जसं मी तुम्हाला म्हटलं, ही टॅबलेट एक ॲलर्जिक कंडिशनसाठी वापरली जाण्यात येणारी टॅबलेट आहे। तर प्रत्येक पेशंटची ॲलर्जी ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे तुम्ही ही टॅबलेट घेत असताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। तुम्ही सर्वप्रथम डॉक्टरांकडे जाऊन तुम्हाला नेमकी कोणत्या प्रकारची ॲलर्जी झाली आहे, जसं की नाकातून पाणी येणे, डोळ्यातून पाणी येणे, वारंवार शिंका येणे, किंवा स्किन रिलेटेड ॲलर्जी। तर अशा वेगवेगळ्या ॲलर्जीमुळे तुम्हाला वेगवेगळे डोस दिले जातात। त्यामुळे तुम्ही डॉक्टरांना नेहमी तुमची ॲलर्जीची जी काही कंडिशन आहे ती सांगून ह्या गोळीचे सेवन करायचे आहे। तर इन जनरल ही गोळी देत असताना डॉक्टर तुम्हाला रात्रीच्या वेळेसच सजेस्ट करतात। जरी एखाद्या वेळेस जर ही गोळी तुम्ही दुपारच्या वेळेस घेतली तर तुम्ही थोडा वेळ आराम करणे महत्त्वाचे आहे, कारण ह्या गोळीमुळे थोडीशी तुम्हाला झोप येण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही गोळी तुम्हाला रात्रीच्या वेळेसच सजेस्ट केली जाते। पण लक्षात ठेवा, ही गोळी घेत असताना नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि जसं डॉक्टर तुम्हाला डोस देतील त्या पद्धतीनेच या गोळीचे सेवन करा। चला तर पाहूया ही गोळी नेमकी काम कशी करते। तर बघा, ही गोळी एक अँटीहिस्टामाइन म्हणून काम करते। तर ही गोळी आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर H1 रिसेप्टर आहे, तर त्याला प्रतिबंधक करते, ज्याच्यामुळे हिस्टामाइनची पातळी कमी होते। विशेषतः पोट, आतडी, फुफ्फुस, तसेच रक्तवाहिन्याच्या मार्गे रक्तवाहिन्या यांच्या जाणाऱ्या वायुमार्गामध्ये जे काही ॲलर्जी होतात त्याच्यावरती ही गोळी काम करते आणि आपली ॲलर्जी कमी करण्यास मदत करते। तर या गोळीचे काही वेगवेगळे ब्रँड्स देखील आहेत जे तुम्हाला मेडिकल शॉपमध्ये लगेच अवेलेबल होतात। तर ते नेमके कोणकोणते, चला तर पाहूया। तर इन्सिड एल टॅबलेट आहे, CTZ म्हणून टॅबलेट आहे, तसेच ओकासेट टॅबलेट तर आहेच, तसेच सेटझिन टॅबलेट आहे, सिझॉन टॅबलेट आहे। तर यासारखे वेगवेगळे ब्रँड्स आहेत जे तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होतील। तर हीच होती आजची ओकासेट म्हणजे सेट्रिजिनची इन डिटेलमध्ये माहिती। जर माहिती थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच तुमच्या फ्रेंड सर्कल आणि फॅमिलीसोबत शेअर देखील करा। भेटूया पुढच्या अशाच छानशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत। तोपर्यंत टेक केअर अँड बाय।